आपण बघतोय ऋतिक पाटील ओपनिंग पेर या मॅच मध्ये आता केतन मात्रे यांचे आगमन झाले। एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे, अनेक स्पर्धा गाजवणारा केतन एबी ट्रॉफी मध्ये दाखल झालाय। करूया त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि वळूया मॅच कडे। क्वालिफायर मॅच आहे, या मॅचला आता खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं जाईल। टफ फाईट मॅच, अस्तित्वाची लढाई आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्या टीमला घेऊन जाण्यासाठी विजयश्री हवा आहे दोन्ही संघाला, आणि त्यासाठी इथून दोन्ही संघाचे मातब्बर शिलेदार या क्वालिफायर मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतील। एक दुसऱ्याला शिकस्त देण्यासाठी आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील, इज नो डाऊट। गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय प्रच्युत अंबिरे, बरोर एक्सप्रेस, पालघर जिल्ह्याचं नाव सातत्याने वलंकित करणारा खेळाडू आणि सातत्याने ताईफॅक्रच्या माध्यमातून एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली, तो आज पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा होता, इथे डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले। प्रमोदची मॅचला मजा येणार आहे। केतन यांचं आगमन झालंय, थोडासा ज्या पद्धतीने बिस्टी 11 विके प्रतिष्ठान संघ स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक स्ट्रॉंग फलंदाज ऍड होतोय, तर ताकद त्यांची वाढली जाते इथे। हो, महत्त्वपूर्ण लढतीमध्ये सध्या केतन मात्रे बायकरमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे। या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतायत गोलंदाज प्रज्योत अंबेरे बऱ्याच वेळेला आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे डावपेच माहिती आहेत या वेळेला, म्हणूनच मी म्हटलं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत आणि केतन मात्रे बॅक टू द डगआउट, कारण या खेळ जो फलंदाज रोहित पाटील होता तो लेफ्ट हँड बॅटर होता या अगोदरच्या ओपनिंग जोडीमध्ये, परंतु इथे मात्र जोडी चेंज केली। सलामीर म्हणून केतन मात्रे, अनुभव भरपूर आहे, परंतु इथून चांगला बॉल डिलिव्हर केला आणि कव्हर पॉइंटमध्ये ज्या पद्धतीने हा झेल टिपला, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक। या आपण आदरणीय सन्माननीय राकेशजी तामोरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान HK यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। या राकेशजी तामोरे साहेब आपल्या यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। मी विनंती करेन यापुढे भरपूर वेळा सातत्याने आपण पाहिलं तर खेळाडूंना यांनी सुद्धा मात्र सातत्याने चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं आणि धन्यवाद राकेशजी तामोरे साहेब। सध्या बातचीत करत असताना आपण पाहतायत अनिकेत राऊत यांच्याशी अमरजी परुळेकर साहेब। पहिल्याच बॉलवर 1 रन आली आणि दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली। केतन मात्रे बाद झालेले आहेत। प्रच्युतला मिळालेली एक जबरदस्त उपलब्धी मी म्हणेन, पालघर स्पोर्ट्स क्लबला मिळालेलं एक मोठं यश आहे। पहिल्या षटकामध्ये परफेक्ट ब्लॉक, फक्त दिशा दिले, बॅकवर्ड टच किंवा लेगला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होते, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा परिपूर्ण होत आहे। धावसंख्या 3 वर स्थिरावली गेली आहे। केतन मात्रे यांची बॅटिंग बघण्यासाठी अनेक जण उत्सुक होते, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज, कधी गोलंदाजाचा बोलबाला तर कधी फलंदाजाचे षटकार चौकार आपण सातत्याने बघितलंय। आणि प्रच्युत मात्र थोडासा केतनवरती हावी होताना आणि त्याला पाठवले तंबूच्या आश्रयाला। बरोबर एक्सप्रेस या वेळेला अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्ले आणि मिस, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। तीच एनर्जेटिक लेवल सध्या घड्याळात जर आपण पाहिलं तर वाजलेले आहेत 3:44, परंतु प्रज्योत अंबेरीचे जी एनर्जी आहे ती बिलकुल डाऊन झालेली नाही आहे। चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। आपल्या खांद्याचा एफर्ट आणि फॉलिंग स्ट्रीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे। काय प्रज्योत अंबेरीने आज स्पेल आतापर्यंत हाताळला गेला आहे। 5 बॉल अगदी नेत्रदीपक पद्धतीने पाहायला मिळत आहेत। बरोबर फलंदाजाला तो रीड करतो, त्याची बॅटिंग स्टान्स पाहतो, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहतो, तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त
त्याने स्ट्रोक खेळलेले आहे, शॉट सिलेक्शन काय आहेत रोहित पाटील सिनियरचे, आणि त्यानुसार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. व्हेरिएशन मोस्टली आपण पाहिलं तर प्रज्योत आंबेरीच्या या स्पेलमध्ये पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पुढील चेंडू प्रज्योत, परफेक्ट लेंथ इन लाईन. एक अप्रतिम षटकाची होते इथे समाप्ती, आणि याच दरम्यान पालघर स्पोर्ट्स क्लब चे ओनर माननीय परेश जी महादेव गरज साहेबांचं शुभागमन झालंय. आमच्या मुख्य मंचावरती विराजमान होऊन ते मॅचचा आनंद घेत आहेत. लक्ष आपल्या संघाच्या कामगिरीकडे, लक्ष समोर असणाऱ्या चमचमत्या ट्रॉफीकडे, कारण जिंकणारा संघ हा हकदार होणार आहे ट्रॉफीचा, आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाईला कायम ठेवणार आहे. म्हणजे इथे विजयश्री हवी आहे. एका बाजूने मिस्ट्री 11 विके प्रतिष्ठान संघाला, आणि दुसऱ्या बाजूने पालघर स्पोर्ट्स क्लबसाठी अस्तित्वाची लढाई आहे. विजयाची चव चाखावी लागणार आहे. इथे पहिलं षटक संपले आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3-1 गडी बाद. मिस्टर 11 विक्रांत केने प्रतिष्ठान सध्या आपण पाहताय 3 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वतः प्रथमेश पाटील यांना आपण पाहू शकतायत. पालघर स्पोर्ट्स क्लब एका साईडला आपण पाहतायत. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ, आणि दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जिता वही सिकंदर हे सातत्याने टॅग लाईन पाहायला मिळते. आणि क्रिकेटच्या खेळात सध्या तरी आपण पाहिलं तर जितके तुम्ही झिजाल तितके तुम्ही चमकाल, आणि हेच सध्याची टॅग लाईन पाहायला मिळते. ऋतिक पाटील काय चांगला लयबद्ध झालाय. ज्या पद्धतीने एक खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले होते. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता चांगली बॅटिंग केली होती, आणि बरोबर मेरिटवर खेळतोय ही त्याची खुबी राहिली. मग गोलंदाज कोण आहे त्यापेक्षा माझी गुणवत्ता मी कशी सिद्ध करेन हे यावेळेला दर्शवतोय. वेदांत पाटीलचा बॉल, मॅचची एज बिलाल शेख पुढे सरसावेल. वॉट अ फिल्डिंग. अगदी मात्र या वेळेला ते बरोबर लक्ष केंद्रित केलं होतं. कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही प्रकारचं लॅप झालं नाही. आणि वेदांत पाटीलचा विचार केला तर टेंभवली एक्सप्रेस सध्या या खेळाडूकडे पाहिलं जातं. ऑल इंडिया ओपन टीममधून त्याची वर्णी लागली जाते. यावरून सिद्ध होतं की मागील 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूने खूप चांगला अभ्यास केला आहे आणि अप्रतिम आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पुढील चेंडू, ओ गुड बॉल, थोडासा जास्त वळला असं म्हणायला हरकत नाही. वाईट बॉल नाही. वेदांत याची जी गोलंदाजीची मेथड आहे आणि त्याचा वेग आहे, चेंडू ज्या पद्धतीने पडल्यानंतर थोडासा बाउन्स होऊन कट होतोय, या गोलंदाजाची जी देहबोली आहे किंवा ज्याच्याकडे ओपन गटामध्ये खेळण्याची क्षमता असायला हवी आहे, अशी क्षमता भरपूर त्याच्यामध्ये दिसते. पुढे तयार होताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम टायमिंग आहे. थोडासा पुढ्यात होतं चेंडू, स्विच हिट खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4ने फ्लाय होते. थोडासा पुढे टाकला. त्याच्या अगोदरचे चेंडू आपण बघतोय थोडेसे बॅकअप द गुडलेन ठेवून बाउन्स आणि थोडेसे टर्न होत होते. इथे थोडीशी जी पिचिंग होती ती चुकलेली आहे. थोडंसं पुढे आल्याने त्याचा फायदा. धावसंख्या पोहोचते ती 8. ग्रीप बदलली. या वेळेला ऐन मोक्याच्या क्षणाला पोझिशनमध्ये आले. स्विच हिटचा फटका स्वीट हिटमध्ये कन्वर्ट केला. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 रन. चांगला बॉल. पंचांकडे जरूर अपील केली होती, स्ट्रॉंग अपील होती. उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास सुद्धा तेवढाच चांगला पाहायला मिळाला होता. परंतु इथे बॅट लगेच दर्शवली पंचांनी की बॅटला ब्रश करून बॉल निघून गेला. शॉट थर्डमॅनला. 1 रन मिळेल. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून हा बॉल टू क्रशर बॉल आपण पाहू शकतायत, परंतु हलकीशी बॅटची एज घेत मात्र पंकज पाटील पालन यांच्या कमरेवर हात जात आहेत. कदाचित अपील स्ट्रॉंग झाली होती, परंतु इथे आत्मविश्वासाने पंच सुद्धा सक्षम आहेत. खरे न्यायाधीश म्हणून या मैदानाच्या आहेत. संघाची धावसंख्या 9. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी वेदांत पाटील. या खेळाडूला मी स्वतः अनुभवलंय. जेव्हा टेंभवली प्रीमियर लीगमध्ये समालोचन करत होतो त्यांच्या गावामध्ये, त्यावेळेला या गोलंदाजाने चांगलं थैमान घातलं होतं आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सरस ठरत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
त्याच्यानंतर कुठलाही फलंदाज एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकलेला नाही आहे. इथून मात्र षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 10 चेंडूंचा खेळ संपलाय, 9 धाबा. वेदांच्या समोर इथे सनी उभा राहिलाय, परंतु वेदांचा वेग आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, खांद्याचा चांगला उपयोग करत आहेत, चेंडू त्याचे चांगले कट होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वेदांत ज्या पद्धतीने पुढे जातोय किंवा ग्रोथ करतोय तो खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचे संकेत आहेत वेदांतला. लेफ्ट मोर द विकेट. ताकदवर पिचिंग ज्याला म्हटली जाते, एका अँगलने जो त्याचा नॅचरल टर्न आहे त्या नॅचरल टर्नला जेव्हा कटची साथ मिळते आणि जेव्हा तो बाउन्स होतो राईट हँड बॅटरसाठी, त्यावेळेला तो एक प्रभावी मारा म्हणून वेदांत इथे बघायला मिळते. गुड बॉलिंग, सुपर एक्सलंट बॉलिंग इथे बघायला मिळते. आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर ताई पॅकर्स या टीममध्ये ज्या वेळेला खेळाडू खेळतात ना त्यावेळेला त्यांचा एक्सपिरियन्सचा साथ खूप महत्त्वाचा लाभतो. मग ओमकार देसाईला आपण पाहतायत या वेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बिलाल शेख या वेळेला चुकी करतायत. पोझिशनमध्ये आले होते परंतु जजमेंटसुद्धा चांगलं होतं. एक कॉर्डिनेशन डळमळीत झालं, कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि इथून कॅच ड्रॉप. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 10. कॅच ड्रॉप पहा कसा झाला. सनी पाटील मोठा जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झाला. मिस्ट्री 11 विक्रांत केणे प्रतिष्ठान टीम स्ट्रगल करत असताना 10 वर जाऊन पोहोचले गेले. तर चर्चा करत होतो आपण या संघाची, ज्या वेळेला पंकज पाटील पालन एक्सप्रेस टेंबोडे एक्सप्रेस पाहायला मिळतो, मग बिलाल शेख सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत, ओंकार देसाई सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. हे जे खेळाडू आहेत ते मात्र भरपूर वर्ष ज्यांनी उन्हाळी पावसाळी हिवाळी क्रिकेटचे पाहिलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा नवीन गोलंदाज किंवा फलंदाज येतो ना त्यावेळेला त्याला पॉलिश केलं जातं. अर्थातच त्याला संधी दिल्यानंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो मात्र पूर्णपणे शेअर केला जातो की तुला या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. म्हणजे हा अभ्यास करून जेव्हा तो गोलंदाज रीड करतो आणि परफेक्ट मास्टरमाइंड गोलंदाजी करतो तेव्हा तो गोलंदाज एक लंबे खिलाडी बनतो असं म्हणायला हरकत नाही आहे. चांगलं विश्लेषण आहे. वळूया प्रज्योतच्या गोलंदाजीकडे. धावसंख्या 10. 5च्या सरेसन धावा येत आहेत. इथे मात्र फलंदाजांना ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं असेल तर दुसऱ्या बाजूने प्रज्योतनं जी लेंथ लाईन मेंटेन केले त्याला कॅरी करण्याची जिम्मेदारी आता संघनायकांना प्रज्योतकडे दिले. एक चांगली स्थिती आहे पारगर स्पोर्ट्स क्लबची, खूप चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय क्वालिफायर मॅचमध्ये प्रज्योत. राईट कोलबा टप्प्याचा परफेक्ट लेंथ इन लाईन, रफ्तार का राजा. काय गोलंदाजी टाकतायत प्रज्योत. ज्या पद्धतीने त्यांचा रनअप आहे, 7-8 पावलांचा रनअप आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना जे शोल्डरमधली जो ताकद जनरेट करतोय ना ती लाजबाब आहे. इथून मात्र फलंदाजाला थोडंसं सनी पाटीलला डॉमिनेट केलं. एक योग्य दिशेने चेंडू टाकताना प्रज्योत हे जो प्रेशर बॅटिंग टीमकडे त्याने जो कन्वर्ट केला आहे, आता एखाद दुसरा डॉट बॉल आला ना तर हा प्रेशर तुम्हाला कन्सॉलिडेट झालेला मिळेल आणि तिथून थोडंसं मनोधैर्य आहे ना ते थोडंसं बॅकफुटला जाऊ शकतं. प्रज्योत आंबेरे शॉर्ट रनअप काय एफर्ट घेतलेत त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीच्या अगदी बाजूला बॉल राहतोय. प्रज्योत आंबेरे स्वतः एफर्ट घेत असताना प्रज्योत आंबेरे वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर चांगला रुजू आहे परंतु तुम्ही ती रबर टेस्ट चॅम्पियनशिप पाहिली असेल. 80 षटकांचे सामने पालघर जिल्ह्यातील संघ एका साईडला ठाणे जिल्ह्यातील संघ होता. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जी गोलंदाजी रबर बॉलवर केली होती ती अफलातून पाहायला मिळाली होती. म्हणजे फॉर्मॅट कोणताही असो परंतु आम्ही प्रयत्न करणं सोडत नाही, त्यांची खुबी राहिले. यावेळेला फुलटॉस बॉल होता, चांगला फटका आणि ते 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 11 या धावसंख्येवर धावा थांबवलेत. 12 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी आहे. एकंदरीत आपण बघितलं तर प्रज्योत एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, तेवढ्याच आक्रमकतेची फलंदाजी सुद्धा ते करतात. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण त्यांना बघतोय. उलटॉस वेग आहे या गोलंदाजाकडे आणि प्रामुख्याने आता प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाचा जो मोराल आहे तो डाऊन होताना दिसतोय. कारण पिचिंग परफेक्ट आहे, कधी कधी परफेक्ट यॉर्कर तर कधी कधी जो फुलटॉस ऑफ स्टंपच्या बाहेर असतो त्याच्यामुळे जो फलंदाजाला धावा यायला हव्यात एक द्विधा मनस्थिती बघायला मिळते. इथून त्यांना अटॅक करायचा आहे
आणि अटॅकला खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या रनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मोठ्या शॉटची गरज असते, परंतु हात खोलू देत नाही प्रज्योत. परफेक्ट लेंथ इन लाईन, खूप चांगला स्टॉप तिथे बघायला मिळतोय. सौरभ वर्मा आहेत आणखीन एक दिग्गज गोलंदाज म्हणून ज्या नावाची चर्चा आहे सौरभ यांची. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 13. आपण बघतोय अंतिम चेंडूचा खेळ असणार आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी, ड्रीम स्टार्ट, आणि त्या ड्रीम स्टार्टला समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम प्रज्योतनं केलं, वेदांतनं केलं. 17 चेंडू झालेले आहेत, फक्त 13 धाबा. अंतिम चेंडू आपल्या स्पेलमधला प्रज्योत, इथे मात्र हुक केलाय आणि चौकार येतोय. थोडासा लांब ठेवला होता. मागचे काही चेंडू जर आपण बघितले असेल फुलटॉस आणि यॉर्कर होते. इथे थोडासा खांद्याचा उपयोग करून चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप चांगलं पिक केलंय आणि चेंडू 4 धावांसाठी बघायला मिळतोय. एक चांगलं कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आज आपण बघतोय. धावसंख्या पोहोचलंय ती म्हणजेच 17 वरती. 17 धावा, 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. इलेव्हन विक्रांत केनी प्रतिष्ठान सध्या बॅटिंग करत असताना स्ट्रगल करतायत. संघर्ष करावा लागतो. अजून 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक पाटील 6 बॉलमध्ये 11 रन त्याच्या बॅटमधून आलेत आणि सनी पाटील ज्याचा बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळतो, परंतु आता संघ संकटात सापडलाय. त्या संकटातून त्यांना वर कोण काढेल हे 2 फलंदाज, त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी. आणि गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अचूक टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सौरभ वर्माला बघतोय. मागच्या मॅचमध्ये ज्या संघानं 30 चेंडूमध्ये 83 धावांची विस्फोट खेळी साकारली होती, तोच संघ इथे प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय त्यांना, कारण टॉप क्लास गेंदबाजी आहे. सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओ परफेक्ट लेंथ इन लाईन. मला वाटते फलंदाजाची जी स्ट्रॉंग झोन आहे त्याला रीड केले आणि थोडासा जो वीक पॉईंट आपण म्हणतो की बा या फलंदाजाला जखडून ठेवण्यासाठी जी तुमच्याकडे रणनीती असायला हवी आहे, आणि ती रणनीती तुम्हाला जेव्हा ॲक्टिव्ह करण्याची वेळ येते तेव्हा पालघर स्पोर्ट्सच्या गोलंदाजाने ते ॲक्टिव्ह केले. कुठली चान्स देत नाही. ऑप्शनच्या थोडासा बार पिचिंग बघायला मिळते. परफेक्ट लेंथ लाईनचा चेंडू ऑन साईडला सिंगल रनसाठी खेळला गेला आहे. धावसंख्या 19 वरती पोहोचते आहे. सौरभ, प्रज्योत, वेदांत, अतिशय देखणी गोलंदाजी आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. जसा एखाद्या परीक्षेचा प्रश्नपत्रिका आपण पूर्णतः रीड करून जावी ना, तशा फलंदाजांना रीड केलं आहे. मिस टाइम शॉट, काही चांगलं होत नाही आहे. मिस्ड 11 विके प्रतिष्ठानचं प्रत्येक क्षण हा त्यांच्या आता अगेन्स्ट जाताना आपल्याला दिसत आहे. स्टार्ट ज्या पद्धतीने झाली किंवा लक्ष ज्या फलंदाजांना केंद्रित केलं होतं, असं वाटलं होतं की केतन मात्रे दाखल झालेले आहेत. भरपूर अशा मोठ्या फटक्यांची खमंग मेजवानी मिळणार आहे. मैदानाच्या सोफेवर जे अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत, जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग स्टँडवर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांना काही चांगले शॉट बघायला मिळतील. परंतु केतन बाद झाले त्याच्यानंतर त्यांच्या टीमची जी सिक्वेन्स होती ती पूर्णतः आपण बघतोय अनबॅलन्स झाली किंवा कोलॅप्स झाली असं म्हणायला हरकत नाही. न्यूमॅन, विजय पवार जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 19 वरती 3 अशी स्थिती सध्या बघायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी. जेव्हा तुम्हाला मोमेंटम मिळतं, जेव्हा तुम्हाला रिदम मिळतं, तो फॉलो कसा केला जातो हे पालघर स्पोर्ट्स क्लबनं दाखवले. प्रज्योत, वेदांत, प्रज्योत आणि आता सौरभ वर्मा. इथे मिस टाइम शॉट, इथेही तू चल माया बॅक द क्यू लागली गेली आहे असं आता मनामध्ये आपण विचार करतो की मागच्या वेळेच्या 83 धावांचा डोंगर रचला होता. तो आत्मविश्वास, तो बॅटिंगमधले दमखम, जे एअर स्ट्राईकचे मारलेले उत्तुंग षटकार आणि ती उच्च कोटीची बॅटिंगची क्षमता असणारी गेम प्लॅनिंगची जी क्षमता आहे ती पूर्णतः ढासळलेली आहे.
आणि पूर्णतः जी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे ती पूर्णतः कोलॅप्स झालेली आहे इथे. आता थोडंसं संकटामध्ये सापडला आहे संघ. 19ला 4, 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केलंय आणि सध्या पालघर स्पोर्ट्स क्लबचे जरूर सातत्याने प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते परिचय करत खुश असतील. मग टीम मॅनेजमेंट जे सांभाळतात संदीपजी म्हात्रे खुश होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग अनिकेत राऊत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय अमरजी परुळेकर साहेब यांच्याशी बातचीत करत असताना आणि आज मात्र पदस्पर्श या स्पर्धेला जरूर लाभले गेलेत त्यांचे. अप्रतिम चांगला बॉल होता. प्रितेश पाटील मोठा पार करण्याचा प्रयत्न केला होता. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चांगली गोलंदाजी. 19ला 4, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. अप्रतिम गोलंदाजी इथे बघायला मिळते आणि प्रामुख्याने आपण बघताय पंचांचे डिसिजन पूर्णतः अचूक बघायला मिळत आहेत. त्याच्यामागे जी मेहनत आहे चौपेशी करत असतील मंगेश भोईर, ज्या तन्मयतेने किंवा ज्या सुंदर कामगिरीने ते मॅचेस सुरू होण्याच्या अगोदर त्यांचं काम योग्य पद्धतीने पार पाडतायत तेव्हा त्यांचंही कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक दिवस नव्या जोमाने नव्या ऊर्जेने एका डिसिप्लिनने तुम्हाला जी कामगिरी दिलेली असते ती कामगिरी किती चोखपणे किती जिम्मेदारीने हँडल करताना आमचे सर्व जे मुख्य मंचावरती स्थानपन्न आहेत आमचे मेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. प्राण आले, पंकज आलेले आहेत. थोडंसं ड्राईव्ह केलं आहे ऑन साईडला, सिंगल कंप्लीट होते. 20 धावा स्कोअर कार्डवरती आपण या ठिकाणी बघतोय. पूर्णतः जी मागे चर्चा केली फलंदाजीची ती मात्र कोलॅप्स झाली असं वाटते. कुठल्याही फलंदाजाचा चेंडूसुद्धा आता सीमारेषेच्या जवळ जात नाही आहे. एवढी एवढी स्ट्रॉंग लेंथ लाईनची गोलंदाजी आपण बघतोय. आणखीन एक खोदून काढण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच वेळानंतर मात्र डाऊन द ग्राउंड चालला आहे हा भव्य षटकार. स्कोर फ्लाय होते आणि पोचतोय तो 26. धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉलमध्ये 13 रन. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून प्रितेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. टायमिंग अप्रतिम होतं. 26ला 4. चांगला बॉल वाईट यॉर्कर परफेक्ट. पंकज पाटील पालन यासाठीच ओळखला जातो. कमबॅक करणं जाणतो. मग कोणत्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, मग समोरचा फलंदाज कोण आहे त्याला कसा बॉल डिलिव्हर करायचा, हे ज्या गोलंदाजाने मात्र जाणलं ते परिपक्वतेचे गोलंदाज बनले. पुन्हा एकदा अचाक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र फेकी थोडीशी स्फैर होताना पाहायला मिळते. तत्पूर्वी प्रितेश पाटीलच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मिस्टी 11 विक्रांत केने प्रतिष्ठान टीम 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या विनीत माळी यांना सुद्धा आपण पाहतायत. या खेळाडूचा सुद्धा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिला आहे. आज केतन मात्र थोडीशी नाखुश असतील. दुरून प्रवास करून आल्यानंतर लगेच सेट होणं फार कठीण असतं आणि इथे प्रचोद आंबेरे कोणती चुकी करणार नाही आहे. ग्रेट कॅच फलंदाज बाद. 28ला 5. मिस्ट्री 11 विक्रांत केने प्रतिष्ठान टीम स्ट्रगल करत असताना गॉन. राकेश प्रभू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ला 5. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा विचार केला तर. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. राकेश प्रभू एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. पंकज पाटील पालन समोर आपण पाहतायत. एका साईडला राकेश प्रभूला आपण पाहू शकाल चांगले हाईट. पंकज पाटील पालन एका साईडला आपण पाहू शकतायत. भार्गव पाटीलला
सर्कलमध्ये आणलं गेलंय. काय भार्गव पाटीलचे 2 षटकार अप्रतिम मॅचमध्ये घेऊन आले होते आणि यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळलेत. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत मिस्टर ओमी, अर्थातच ओंकार देसाईच्या हातामध्ये हा बॉल सेफ हँड. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 29 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून फ्लड स्लाइटमध्ये AB ग्रुप ट्रॉफी 2026. यस DJ. प्रशांत घरतला आपण पाहतायत आणि त्यांच्या संपूर्ण जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम. सध्या प्रशांत घरत आपण पाहतायत, परंतु यंदाचा हंगाम रोहित नार्वेकरसाठी सुद्धा खूप चांगला गेला आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा बंदर पाखाडी या टीममधून खेळत असताना सातत्याने खूप चांगली प्रगती त्याची होताना पाहायला मिळते. म्हणजे कन्सिस्टन्सी असावी लागते. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास सध्या रोहित नार्वेकरच्या बॅटमधून आणि प्रशांत घरतच्या बॅटमधून पाहायला मिळतो. धन्यवाद अजित पाटील सर, धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. अगदी चांगला उल्लेख आपण प्रत्येक खेळाडूचा करत आहेत. प्रशांत घरत आणि रोहित नार्वेकर ह्या स्पर्धेमध्ये रोहित नार्वेकर याच्या खात्यामध्ये 70 ते 80 धावा झालेल्या आहेत. कारण पहिल्या मॅचमध्ये 10 बॉलमध्ये 38 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 34 धावा. चांगलं फलंदाजी त्याची राहिलं. टार्गेट आता 29 या धावसंख्येचं. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सत्यम चौधरी. हाफ ट्रॅकर पाठवून दिला या चेंडूला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सरळ 6 धावांकरता षट करण्याची सुरुवात करतोय चतुर. क्लास दाखवला होता. वेट अँड वॉच केलं, हुक केलं आणि 6 धावा बुक करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला 6 धावांकरता. वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्कोर कमी आहे. कदाचित फार कमी प्रमाणात रोहित नार्वेकरला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना पाहिलेत, परंतु चान्स घेतला ह्या बॉलवर असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये.
आणि काही बड्या खेळाडूंची नावं सुद्धा त्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळाली. हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. एक धाव तर मिळाली. थ्रो येण्याआधी 2 धाबा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 8 धाबा. स्कोर मोज ऑन इट. सहजगत्या हे टार्गेट चेस होऊ शकते. 27 बॉलमध्ये 21 ची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला स्वीट टायमिंग, स्वीट स्पॉटवर बॉल बरोबर कनेक्ट झाला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. AB ग्रुप ट्रॉफी षटकार. चतुर नार्वेकर ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग करतो, अप्रतिम क्लास दाखवलाय. क्लास. आक्रमकतेची फलंदाजी, संयम आणि आक्रमकता या फलंदाजाकडे आहे आणि त्यामुळेच हा फलंदाज नेहमीच सक्सेसच्या मार्गावर पाहायला मिळतो. मग गोलंदाज कोण आहे यापेक्षा माझी गुणवत्ता कशी सिद्ध करेन, मग ती खेळपट्टी मातीची असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, परंतु या खेळाडूचा बोलबाला सातत्याने राहतो कारण क्लास दाखवलाय. 6 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफूट पंच केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाही आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 15 या धावसंख्येवर प्रशांत घरत सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. ISPL सारख्या मोठ्या स्टेजला ज्याने 202 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. म्हणजेच या खेळाडूने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. अर्नाळा गावातून बिलॉंग करणारा. आणि अर्नाळा गाव म्हटलं तर डेफिनेटली तिथे मैदानच उपलब्ध नाही आहे. मग वाळूवर प्रॅक्टिस, भरती आणि OT या 2 गोष्टींचा विचार करून ती प्रॅक्टिस केली जाते आणि त्या संघर्षातून निखरून आलेला हा मात्र खेळाडू प्रशांत घरत. 16 रन 16ला 0. सोळा रन झालेत आणि हा कॉमेंट्री बॉक्स सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समोर संदीपजी गावंड सरांना आपण ऐकतायत. भरपूर वर्षांचा अनुभव, 18 ते 20 वर्षांचा दांडगा अनुभव आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम या मध्यरात्रीमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आहे, परंतु हा मॅच जसा हवा होता लाडक्या प्रेक्षकांना तसा होताना दिसत नाही. बॅटर आता तयार नव्हते. प्रशांत घरत ISPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये अफलातून फलंदाजी या खेळाडूने दर्शवली. 202 धाबा त्याच्या बॅटमधून त्या स्टेजला आल्यात. म्हणजेच आता हा खेळाडू चमकदार कामगिरी करतोय. मोठी मागणी या खेळाडूची. सरळ बॅटचा वापर केलाय. इन दी एअर. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि त्याने टिपलाय झेल. संपलाय प्रशांत घरत या खेळाडूचा खेळ. पालघर स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी या टीमला चांगला झेल टिपला होता. अप्रतिम कॉन्सन्ट्रेशन सुपर पाहायला मिळालं. छोटा पॅक बडा धमाका. मानकोली गावातील अनमोल रत्न म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अनेक ज्याने मोटरसायकल आपल्या नावावर केलेत आणि एक 4 व्हीलर सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे असा विनीत माळीला आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट प्लेअर. 13 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित पाटील हा जुनियत पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅकफूट पंच केलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या वेळेला रोहित पाटील या गोलंदाजाने टाकलाय. विकेट मिळाल्यानंतर थोडीशी आशा पल्लवित केलं, परंतु एकामागून एक अशा फलंदाज त्यांना बाद करावे लागतील तरच म्हणू शकतो की ह्या मॅचमध्ये जिवंतपणा आहे. पुढचा बॉल
सुपर खबर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येण्याआधी एक धाव मिळाली आणि आता रोहित नार्वेकर स्ट्रायकिंगकडे आलाय. आतापर्यंत त्याने 87 धावा तिसरा सामना खेळताना बनवलं. 27 चेंडूंमध्ये त्याच्या ह्या 87 धावा पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगकडे तोच आहेत. सध्या व्यक्तिगत 15 या धावसंख्येवर तो खेळतोय. 5 चेंडूचा सामना केलाय. 21 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 21 मध्ये पाहिजेत 12. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला व्हाईट बॉल आणि DRS. फिल्डिंग करणाऱ्या टीमने ही मागणी केली. आता डिसिजन पेंडिंग सध्या आपल्याला पाहायला मिळतं प्रिन्स मूवीज या चॅनेलवर. यस, इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता खूपच बाहेर बॉल होता सेकंड व्हाईट लाईनच्या आणि त्यामुळेच आपण पाहू शकतायत व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन. अप्रतिम चांगला उसे घेणारा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला संयम बाळगला आणि इथून 1 रन मिळत असताना या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. विजयासाठी आता 10 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. गोलंदाज तयार. पुढील बॉल फुल पिच बॉल होता. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एकच धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धावा झाल्या ते 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा. टार्गेट 29. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आपण बघतात 21 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकूया डीजे नयनला. एंटरप्राइजेस किळवा रोड या स्ट्रँडमध्ये कारण थोडेसे लकी ड्रॉ कुपन वाटून वाटून थकलेत. एन्जॉय करतायत आता. ऑन साईडला खूप चांगला फटका टक्कन आवाज आला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून क्लासी शॉट. 6. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची 2 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चांगला फटका खेळला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळते आणि रोहित नार्वेकर एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिच्युएशननुसार खेळण्याची कला बऱ्याच ठिकाणी आपण या खेळाडूला पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. अप्रतिम. त्यासाठीच मी उल्लेख केला सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं आणि सध्या तरी सेन्सेशनल बॅटिंग आपण पाहिली तर चतुरची आपण पाहू शकताय. स्कोर आर लेवल 28ला 1. आता जिंकण्याकरता फक्त 1 धावेची गरज आहे आणि चतुरला 100 धावा पूर्ण करण्याकरता 5 धावांची गरज आहे. 30 बॉलमध्ये 95 धावा त्याच्या या स्पर्धेमध्ये झालेत. हाफ ट्रॅकर वरून खेळलेत बॅटर आणि ह्याच बरोबर विजयाचा स्वाद या ठिकाणी घेताना दिसत आहेत प्रत्युत्तर देणारे टीमचे खेळाडू.
चला पालघर स्पोर्ट्स क्लब अभिनंदन परिजी गरज साहेब आपलं हार्दिक अभिनंदन. संदीपजी म्हात्रे साहेब आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन. बंटीजी गरत आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. आणि अनिकेत जी राऊत आपल्याला सुद्धा अभिनंदन असेल. अमरजी परुळेकर साहेब आपल्याला सुद्धा अभिनंदन असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि राखीजी तामोरे हे सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहतायत अभिनंदन करत असताना. वर्मा की कोण आहे? सौरभ